नमस्कार मंडळी, नेहाज रेसिपी अँड टिप्स ह्या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर किती मस्त सुंदर ही मँगो कँडीज झालेल्या आहेत। तर ह्या कँडीज मी घरी तयार केलेल्या आहेत। तर चला कशा बनवायच्या बघूया। तर इथे मी सर्वप्रथम एक कच्ची कैरी घेतलेली आहे। त्या कैरीला छान असं स्वच्छ धुवून त्यानंतर पिलरने आता सोलून घेणार। अगदी मार्केटमध्ये उपलब्ध असतात तशाच ह्या कँडीज घरी तयार होत असतात व चवीलाही खट्ट्या मिठ्या अतिशय मस्त अशा असतात। होममेड ह्या कँडीज लहान मुलांसाठी तर अत्यंत उपयुक्त आहेतच। तर पिलरने सोलून घेतल्यानंतर सुरीने बघा अशा पद्धतीने मी आता ह्या कैरीचे काप करून घेणार। तर ही कैरी एकदम कच्चीही नाही, अर्धवट पिकलेली अशी आहे, कारण त्यामध्ये नॅचरली गोडवा असतोच। त्यामुळे मी इथं अर्धवट पिकलेली कैरी घेतलेली आहे, जेणेकरून त्यामध्ये साखर ही कमी मात्रामध्ये ॲड केली जाईल। तर सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीचे बारीक बारीक काप करून घेणार व एका वाटीमध्ये मोजून घेणार। सर्वप्रथम मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे व कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे व त्यामध्ये वेलची घालायची, जेणेकरून छान अशी चव येईल। व एक वाटी भरून हे स्लाइस झालेले आहेत, तर ही स्लाइस मी आता ह्या गरम पाण्यामध्ये टाकून घेणार व छान असं मिक्स करून घ्यायचं। एवढी मस्त ही चटपटीत खट्टी मिठी कँडीज खायला अप्रतिम लागतात ना, की लहानपासून तर मोठ्यांना सुद्धा आवडतीलच। नवशिकाऊ सुद्धा सहज बनवतील एवढी नेहमीप्रमाणे माझी साधी सोपी रेसिपी आहे। तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये स्लाइस टाकल्यानंतर छान असं यांना मिक्स करून घ्यायचं व लो फ्लेमवरती मस्त असे हे कैरीचे काप छान असे मऊसूत शिजवून घ्यायचे। तर अगदी 5 ते 10 मिनिट लागतात व तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही प्रोसेस कुकरमध्ये देखील करू शकतात। तर इथं मी झाकण ठेवलेलं आहे व लो फ्लेमवरती मस्त अशी ही कैरीची पेस्ट तयार झालेली आहे बघा। तर गॅस चालू आहे अजूनही। छान असा घट्ट सरपणा याला आलेला आहे, पाणी न कमी किंवा न जास्त असं परफेक्ट हे प्रमाण आहे। तर अशा पद्धतीने ही कैरी शिजून झाल्यानंतर गरम आहे तोपर्यंत इथे मी एक चाळणी घेतलेली आहे व त्याखाली एक परत भांडं घेतलेलं आहे व त्यावरती चाळणी ठेवून सर्व मिश्रण चाळून घेणार अशा पद्धतीने। तर गरम आहे, अशा चमच्याच्या साहाय्याने हळूहळू मी हे एक चमचा टाकून ह्या चाळणीवरती असं रगडून चाळून घेणार। तर ह्यामध्ये आपण सख्खी वेलची ही टाकलेली होती, तर तेही जाड आहे। तर असं ह्या पद्धतीने चाळून घेतल्याने काय वेलचीचा फ्लेवर ही येईल व जे काही कैरीचे गाठी असतील त्याही वरती राहतील आणि ही पेस्ट छान अशी अजूनही स्मूथी होईल, जेणेकरून कँडीज बनवायला अत्यंत सॉफ्ट असं हे मिश्रण होईल। असा हा शिल्लक भाग यामध्ये राहिलेला आहे। आता पुन्हा हे मिश्रण गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। त्याकरिता मी इथं गॅस चालू केलेला आहे व त्यावरती कढई ठेवून त्यामध्ये हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये मी 1 चम्मच तूप घालणार, जेणेकरून छान अशी चमक येईल कँडीजला व मस्त अशी चव देखील येईल। तर मस्त आता हे तूप यामध्ये मिक्स करून सर्व मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं व गॅस हा लो ठेवायचा व त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। तुम्ही साखरेऐवजी मिश्रीचा देखील यामध्ये वापर करू शकता। तर मिश्री टाकली तर फारच उत्तम, लहान मुलांसाठी तर अत्यंत उपयुक्त अशी ठरते। त्यानंतर इथं मी काळी मिर्च पावडर घेतलेली आहे, अर्धा चम्मच व चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे। तर फक्त असं सतत परतत राहायचं, जेणेकरून तळाशी लागणार नाही। तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अजूनही पातळ आहे। तर लो फ्लेमवरती अशा पद्धतीचं मी अगदी 2 मिनिटामध्ये मस्त असं घट्ट हे मिश्रण करून घेतलेलं आहे, जेणेकरून छान अशी कँडीज होणार। तर आता गॅस बंद करून ह्यामध्ये हिरवा
फूड रंग मिक्स करत आहे। घरामध्ये अवेलेबल असलेली पन्नी त्यामध्येच मी आता ह्या कँडी बनवणार। पायपिंग बॅग प्रत्येकाकडे सहजच उपलब्ध नसते, तर मी आता इथं तुम्हाला घरात अवेलेबल असलेली पन्नी त्यापासूनच ह्या कच्च्या मँगो कँडीज तयार करून दाखवणार। तर ही पन्नी अशा पद्धतीने मी ग्लासामध्ये ठेवून घेतली व त्या अगोदर ह्या पन्नीला दुप्पट करून कात्रीने खालच्या भागाला असं कट करून घेतलेलं आहे व मिश्रण त्यामध्ये भरून घेतलेलं आहे। त्यानंतर आता कँडीज बनवायला सुरुवात करूया। तर मिश्रण मात्र हे जास्त थंडगार होऊ द्यायचं नाही, जेणेकरून कँडीज टाकताना अडचण येत असते। तर अशा पद्धतीने सर्वच ह्या कँडी मी अशा लांब आकारामध्ये टाकून घेणार। तर अगोदर ह्या कँडीज अशा खरचटलेल्याच दिसत असतात। जर तुम्ही पायपिंग बॅगने देखील ह्या कँडीज बनवल्या तर अशाच वळत असतात। तर अशा सर्व ह्या कँडीज टाकल्यानंतर बोटाला थोडं थोडं करून तूप लावायचं व त्यानंतर छान अशा ह्या कँडीजला बघा असं प्लेन करून घ्यायचं। बघा हा खरचटलेला भाग अशा पद्धतीने बोटांच्या सहाय्याने मी प्लेन करून घेत आहे। तर अशा सर्व ह्या कँडीज अशा पद्धतीने मी तयार करून घेतल्या व यांना छान असं 2 ते 3 तासापर्यंत वाळवून घेतलं व त्यानंतर बघा अशा पद्धतीने सुरीने ही कँडीज काढून घ्यायची। अशा पद्धतीने मी इथं सुरी घेतलेली आहे। तर असं ह्या पद्धतीने 2 कँडीज काढायच्या व त्या एकमेकाला अशा पद्धतीने चिटकवून घ्यायच्या, जेणेकरून आपण मार्केटमधून जी कच्च्या मँगो कँडी आणत असतो सेम तशाच पद्धतीचा हा आकार बनणार। न कोणत्याही मशीन किंवा साच्याचा वापर करता अगदी होममेड कच्च्या मँगो कँडीज आपण अशा पद्धतीने घरी सहजच बनवू शकतो। अगदी नवशिकाऊसुद्धा सहज बनवतील एवढी माझी ही नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आहे। तर माझा हा कच्च्या मँगो कँडीजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। मस्त अशा ह्या कँडीज सर्व वाढून घ्यायच्या आणि आपण एक वेळा बनवा आणि वर्षभर खाता येतील अशी ही कच्च्या मँगोज कँडीज रेसिपी आहे। ह्या कँडीजचा खरचटलेला भाग प्लेन करत असताना मात्र इथं तुपाचाच वापर करायचा, तेलाचा अजिबात वापर करायचा नाही। तर अशा पद्धतीने ह्या कँडी जर तुम्हाला मँगो जेली कँडी आवडत असतील तर तुम्ही यावरती पिठी साखर टाकून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता व त्याही अगदी मस्त अशा 2 ते 3 महिन्यापुरता छान अशी यांची आपण साठवण करून घेऊ शकतो, अजिबात खराब होत नाही। तर मी इथं जास्त प्रमाणामध्ये बनवलेल्या नाहीत, तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर शक्यतो यांना छान असं वाळून घ्यायचं, जेणेकरून आपण यांना जास्त वेळ साठवण करू शकतो। त्यासोबतच व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।